सोमवारी 5व्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं आहे। मात्र मुंबईत महायुतीच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाल्याचं समोर आलंय। मुंबईत 6 जागांची अंतर्गत आकडेवारी उघड झालेली आहे। महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघात भरघोस मतदान झालेलं आहे। सोमवारी मुंबईत झालेल्या मतदानाच्या तपशिलाबाबत महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली आहे आणि या आकडेवारीनुसार मुंबईतल्या 6 मतदारसंघात प्रथम 3 क्रमांकांचे मतदान महायुतीचे आमदार असलेल्या मतदारसंघातच झाल्याचं समोर येत आहे। नेमकी आकडेवारी काय आहे पाहूयात। बोरिवलीत सुनील राणे हे आमदार आहेत, भाजपाचे आमदार आहेत आणि मतदान 58.19% झालेलं आहे। तर दहिसरमध्ये भाजपाच्या आमदार मनीषा चौधरी आहेत, तिथे मतदान हे 57.21% झालेलं आहे। तर चारकोपमध्ये भाजपाचे आमदार योगेश सागर आहेत, तिथे 56.50% मतदान झालंय। तर उत्तर मध्य मुंबईत मतदारसंघ विलेपार्ले जिथे पराग अळवणी हे आमदार आहेत, तिथे 56.1% मतदान झालेलं आहे। तर वांद्रे पूर्व येथे काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आमदार आहेत, तिथे 51.85% मतदान झालेलं आहे। तर कलिनामध्ये संजय पोतनीस हे शिवबाठाचे आमदार आहेत, तिथे 51.58% मतदान झालंय। तर मुलुंडमध्ये मिहीर कोटेचा हे भाजपाचे आमदार आहेत, जिथे 59.63% मतदान झालंय। तर घाटकोपर पूर्व मध्ये भाजपाचे आमदार पराग शहा यांच्या मतदारसंघात 56.2% मतदान झालेलं आहे। तर घाटकोपर पश्चिम मध्ये भाजपाचे आमदार राम कदम यांच्या इथे 54.96% मतदान झालंय। वायव्य मुंबईची आकडेवारी पाहतोय, जिथे आमदार रवींद्र वायकर आहेत शिवसेनेचे जोगेश्वरी पूर्व मध्ये, तिथे 57% मतदान झालेलं आहे। तर शिवबाठाच्या ऋतुजा लटके यांच्या इथे म्हणजेच अंधेरी पूर्व मध्ये 55.99% मतदान झालेलं आहे। तर गोरेगाव मध्ये भाजपाच्या ज्या आमदार आहेत विद्या ठाकूर, तिथे 53.30% मतदान झालंय। तर दक्षिण मुंबईची आकडेवारी पाहतोय, यामिनी जाधव या शिवसेनेच्या आमदार आहेत, तिथे भायखळ्यामध्ये 51.25% मतदान झालेलं आहे। तर भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा हे मलबार हिल मध्ये आहेत, तर तिथे मतदान हे 50.51% झालेलं आहे। तर शिवबाठाचे आमदार अजय चौधरी त्यांच्या इथे म्हणजे शिवडीमध्ये 50.12% मतदान झालेलं आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये पाहतोय आपण सदा सरवणकर जे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच माहीम मध्ये 58% मतदान झालेलं आहे। तर भाजपाचे कालिदास कोलमकर यांच्या इथे म्हणजेच वडाळ मतदारसंघात 55.60% मतदान झालेलं आहे। तर शिवबाठाचे जे आमदार आहेत प्रकाश भातरपेकर, तर त्यांच्या इथे म्हणजे चेंबूरमध्ये 53.48% मतदान झालंय। तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जानवी सावंत ह्या जोडल्या गेलेल्या आहेत। तर जानवी, महायुतीच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेलं आहे, यामागचं कारण काय असू शकतं? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो, सभा आणि या व्यतिरिक्त काय? अगदीच आपण पाहिलं 5 टप्प्यामधलं मतदान महाराष्ट्रामध्ये पार पडलेलं आहे आणि अगदी आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर महाराष्ट्राकडे आणि अर्थात मुंबईकडे खूप विशेष लक्ष दिलं होतं। त्यांचा काही दिवसांपूर्वीच रोड शो झाला, सभा देखील झाल्या। शिवाय योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील इथे येऊन प्रचार सभा आणि रोड शो केलेला आहे आणि त्यामुळे त्याचा एक इम्पॅक्ट हा जो इथे जे मतदान जास्त प्रमाणात महायुतीला झालेला आहे त्याच्यावर झाल्याचं आपण पाहतोय। जी जी, धन्यवाद जानवी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईत 6 जागांवर महायुतीचे जिथे आमदार आहेत
तिथे मतदान सर्वाधिक झाल्याचं पाहावयास मिळालेलं आहे। आकडेवारी समोर आलेली आहे। महाराष्ट्रातलं शेवटचं मतदान, शेवटच्या टप्प्यातलं मतदान, 5व्या टप्प्यातलं मतदान सोमवारी पार पडलं आणि ही मुंबईतली आकडेवारी समोर आलेली आहे। आणि या आकडेवारीतून असं समजतंय की महायुतीचे जे आमदार आहेत त्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालंय।